बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप हे दिवसेंदिवस वाढत आहेत। यात प्रामुख्याने या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्याशी संबंध जोडला जात आहे। त्यामुळे सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे। त्यात विरोधकांसोबत सामाजिक कार्यकर्ता अंजली तमानिया यांनी देखील गंभीर आरोप केले आहेत। या सर्व आरोपांचा आढावा आपण या बातमीपत्रातून घेत आहोत। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनात सर्वाधिक गाजला तो मुद्दा म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून करण्यात आलेली निर्घृण हत्या। या घटनेने सबंध महाराष्ट्र हा हळहळला आहे। ज्या क्रूर पद्धतीने अमानुष अशी हत्या या सरपंचांची करण्यात आली त्याचा प्रचंड आक्रोश आणि संताप महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे। सदर घटनेचा वृत्तांत हा मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेक आमदारांनी शब्दाने मांडला आहे। तो ऐकतानाच अनेकांच्या मनाचा थरकाप उडाला होता। अत्यंत सुसंस्कृत आणि संयमी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीने जोपासलेली गुंडगिरीची ही परिसीमा या घटनेमुळे समोर आली आहे आणि महाराष्ट्राची प्रचंड अशी बदनामी राजकीय पटलावर झाली आहे। या प्रकरणाबाबत आता विरोधकांनी सरकारला आणि सरकारमधील या प्रकरणाशी संबंध जोडल्या जाणाऱ्या मंत्र्यांना देखील टीकेचे धनी केले आहे। या संपूर्ण प्रकारात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड हेच मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप विधानसभेत करण्यात आला आणि नाव न घेता राष्ट्रवादीच्या आमदारांवर आणि मंत्र्यांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले। या प्रकाराबाबत मागील काही दिवसांपासून आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासारख्या नेत्यांनी आपला आवाज बुलंद केला असून या अन्यायाच्या विरोधात ते लढा देत आहेत आणि न्यायाची मागणी करत आहेत। या संपूर्ण प्रकारावर विधानसभेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आपली प्रतिक्रिया द्यावी लागली। आरोपीशी कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्याचा संबंध असो, या प्रकरणाशी संबंधित कोणालाही अभय मिळणार नाही आणि कायदेशीर शिक्षा केली जाईल असे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिल्यानंतर देखील या प्रकरणाची आग अद्याप तरी महाराष्ट्रात आटोपताना दिसत नाही। या प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिसांनी जरी काही आरोपींना अटक केली असली तरी काहींचा शोध अद्याप सुरू आहे। मात्र हे खून प्रकरण आता वेगवेगळे वळण घेत असून राजकीय आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत आहेत। बीडमध्ये ही जी काही राजकीय गुंडागिरी वाढीस लागली आहे त्यामागे फार मोठा राजाश्रय असून त्यांच्या पुढे पोलीस प्रशासन देखील हतबल आहे असा देखील आरोप आता विरोधकांकडून होत आहे। आता या संपूर्ण प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतली असून त्यांनी थेट आता एक्स वरून पोस्ट करत धनंजय मुंडे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे आणि आरोप होणारे वाल्मिक कराड यांची आणि धनंजय मुंडे यांचे जमिनीचे सातबारे त्यांनी एक्स या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून शेअर केले आहेत आणि त्यात म्हटले आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्रित जमीन आहे। मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे त्याचा हा धडधडीत पुरावा आहे। त्यांची एकत्रित कंपनी देखील आहे आणि जमीन देखील आहे। 6 सातबारे मी डिजिटल डाउनलोड केले आहेत, त्यापैकी 3554 गुंठे जमीन म्हणजे 88 एकर 83 गुंठे असा त्यात उल्लेख आहे। एकंदरीतच त्यात त्यांनी सरळ आरोप केला आहे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये कंपन्यांमध्ये देखील पार्टनरशिप आहे, ज्यात व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल आणि जगमित्र शुगर अशा 2 कंपन्यांचा समावेश आहे असा आरोप दमानिया यांनी केला आहे। या सर्व प्रकारामुळे भविष्यकाळात मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। मात्र सदरचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी देखील आपले स्पष्टीकरण दिले आहे। अशा या घाणेरड्या घटनेशी माझा संबंध लावण्यामागे राजकीय हेतू असून मला बदनाम करण्याचा कट आहे। हा विषय सभागृहात आला आहे। या संदर्भात खुद्द मुख्यमंत्र्यांकडून निवेदन केलं जात आहे। बीडमध्ये अनेक जण आपल्यासोबत फोटो काढतात, त्यांना काही नाही म्हणता येत नाही, तो वैयक्तिक जीवनात काय करतो त्याच्याशी आपला काही संबंध येत नाही असे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले आहे। वाल्मिक कराड आमचा कार्यकर्ता आहे, मात्र जर काही अशा क्रिमिनल घटनांमध्ये त्यांचा सहभाग असेल तर त्या घटनेशी माझा काही एक संबंध नाही असा देखील खुलासा त्यांनी केला आहे। मात्र हे प्रकरण आता दिवसेंदिवस वेगवेगळ्या वळणावर पेट घेत असून या प्रकरणातील गुन्हेगारांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत वरील राजकारण आणि आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहणार आहे। प्रामुख्याने या प्रकरणात मुख्य सूत्रधार मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी विरोधकांची मागणी आहे। मात्र अद्याप तरी ते कारवाईपासून दूर आहेत।
या प्रकरणाचे गांभीर्य पाहता महाराष्ट्रातील जनतेला मात्र प्रामाणिकपणे वाटते की या प्रकरणाशी ज्यांच्या कोणाचाही संबंध असेल अशा सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर आरोप निश्चित करून त्यांना कठोरातली कठोर कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे आणि या देशात संविधान, कायदा आणि न्याय जिवंत आहे याची जाणीव राज्यातील जनतेला झाली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे। या प्रकरणातील सर्व पीडितांना न्याय मिळाला पाहिजे आणि राज्यातील राजकीय गुंडगिरी संपुष्टात आली पाहिजे अशी महाराष्ट्रातील जनतेची प्रामाणिक इच्छा आहे। त्यामुळे कोण कोणावर काय आरोप करतो त्यापेक्षा कोण गुन्हेगार आहे आणि कोण निर्दोष आहे याचा निर्णय न्यायालयात होऊन योग्य ते साक्ष पुरावे समोर ठेवून जलद गती न्यायालयात या खटल्याचा निकाल लागावा आणि गुन्हेगारांना शासन व्हावे, जेणेकरून या राज्यात दुसऱ्या कोणा संतोष देशमुखचा खून होणार नाही याची हमी सरकारने घ्यावी आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित करावे ही सामान्य माणसाची अपेक्षा। या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।